राम राम मंडळी. गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट, गुड आफ्टरनून. तुम्ही हा व्हिडिओ कधी पाहताय कमेंट मध्ये सांगा. मी सागर स्वागत करतो तुमच्या भूगोलाच्या दुसऱ्या धड्यात. आपण तुमचा भूगोलाचा दुसरा धडा पाहणार आहे. त्यात जरासा इतिहास आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला या धड्यासाठी दुसरा कुठलाच अभ्यास करण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला हा धडा पेपरात जरी आला, तुम्ही याचा एकच व्हिडिओ पाहिला, तुम्ही याची उत्तर जाऊन लिहिसाल तिथं, याची गॅरंटी ह्या पठ्ठ्या देतो. हा पठ्ठ्या ठीक आहे. चलो सुरू करते मग. भारतीय भूगोलाचा इतिहास आपण यात मागच्या वेळेस पाहिलं. मागच्या धड्यात काय पाहिलं मला तुम्ही हे गोष्ट कमेंट मध्ये सांगायची बाळांनो. तर आता भूगोल काय होता, कसा झाला, काय झाला, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या बरोबर. मग आता भूगोलाचा इतिहास पाहायचा. सर तुम्ही खरंच सांगा, जर इतिहास आहे, जर इतिहास आहे तो इतिहासात पाहिजे की नाही, भूगोलात काय? पण बाळा, भूगोल हा तयारच कसा झाला, भूगोलात काय काय गोष्टी कशा कशा कुठून आल्या हे सुद्धा तुला माहित पाहिजे ना. म्हणून मग आपल्याला हा धडा शिकायचा आहे की भूगोलाचा इतिहास बरोबर. हा, हे आपलं पुस्तक छान छान सुंदर सुंदर पुस्तक. चला, भारतीय भूगोलाचा इतिहास. आपल्याला पृथ्वी गोल आहे हे कसे समजले, हे कसे कळाले सांगा. सर आम्ही गुगल मॅपवर पाहू, आम्ही नेटवर सर्च करू. बघा, पूर्वी लोकांकडे यासारखे गुगल मॅप्स किंवा मोबाईल नव्हते, तरीही त्यांना पृथ्वी आकाश वेगवेगळे आहेत बरोबर. त्या कशा दिसत होत्या, त्यांचा आकार कसा आहे, त्या कशा फिरतात, काय करतात, हे सगळ्या गोष्टी माहित होत्या. त्या कशा पडल्या असतील माहित, त्या कशा पडल्या असतील, त्यांनी काहीतरी संशोधन केले, त्यांनी काहीतरी गोष्टी लागल्या. म्हणजे आपल्या भोवताच्या ज्या भौगोलिक गोष्टी आहेत त्या कशा आहेत, याच्याबद्दल कशी माहिती मिळली, हे आपण या पाठात पाहणार आहोत. बघा, भारतीय लोकांना पूर्वीपासून भूगोलाबद्दल किती माहिती होती हे शिकणार आहोत. भारतीय लोकांना भूगोलाबद्दल किती कशी माहिती होती हे आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. चलो सुरू करे. बघा, भारतीय भूगोलाचा इतिहास म्हणजे काय पहा. आज आपल्याकडे पृथ्वीचे नकाशे, ग्लोब, उपग्रह, मोबाईल आणि इंटरनेट आहेत. हो, आहे का ह्या सगळ्या गोष्टी? पृथ्वीचे नकाशे आहेत सर, पूर्ण जगाचा नकाशा, पृथ्वीचा नकाशा. ग्लोब आहे, तो शाळेत ठेवलेला असतो सरांच्या टेबलवर, ते जसा चेंडू असतो त्याला सगळा जग काढलेले असते ते आहे. उपग्रह, जे आपले उपग्रह कृत्रिम असतात. नैसर्गिक कोणता आहे आपला? मून, चंद्र. मी मागच्या धड्यात शिकवलंय बघा, मून, चंद्र बरोबर. मोबाईल, मोबाईलवर सगळ्या गोष्टी माहित पडतात. इंटरनेट म्हणजे हे जे काही तुम्ही ह्या व्हिडिओ ही इंटरनेटवर पाहताय, युट्यूबवर पाहताय, इंटरनेट बरोबर. पण पूर्वीच्या काळात अशी आधुनिक साधने नव्हती ना भाऊ. तेव्हा होतं का रे? तेव्हा त्यांच्याकडे असा मस्त मोबाईल होता का महागाचा, ज्याच्यावर ते सगळ्या गोष्टी सर्च करून पाहत होते? होत्या का? नाही. त्या लोकांकडे काय होतं? नॉलेज होतं. नॉलेज, नॉलेज, डोकं होतं त्यांच्याकडे पहा. मग तरी सुद्धा भारतीय लोकांना पृथ्वीबद्दल, आकाशाबद्दल, सूर्य आणि चंद्राबद्दल, दिशा, वेळ, ऋतू, ग्रह, द्वीप, वातावरण, ह्या सगळ्याबद्दल माहिती होती. ही माहिती आपल्या प्राचीन ग्रंथ, लेखन आणि इतर साधनांमधून मिळते. बघा, आपले जे भारतीय प्राचीन ग्रंथ होते हे खूप जास्त समर्थ होते बाळांनो. प्राचीन ग्रंथ, आपलं जेही साहित्य आहे बघा, हडप्पा संस्कृती, आपण अजून पाहतो BHU, ह्या थोडं ठीक आहे, ह्या थोड्याशा अवांतर गोष्टी आहेत आपल्या सिलेबसच्या. कधीतरी वेळ भेटला तर पाहून घ्यायचं. भारताचं प्राचीन साहित्य खूप समृद्ध आहे. असे बरेच रोग ज्याचा निदान अजून सुद्धा निघाला नव्हता, त्याचा उल्लेख आपल्या रोगात करून, आपल्या वेदांमध्ये करून ठेवलेला आहे. त्याचं निदान कसं करायचं, ते रोग दूर बरे कसे करायचे, त्यावर औषधी काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वेदांमध्ये लिहिलेल्या आहेत. आपल्या ग्रंथांमध्ये बऱ्याच गोष्टीचे सोल्युशन लिहिलेले आहेत. आपले हे वेद, आपले हे ग्रंथ खूप समर्थ होते त्यावेळेस. तिथून लोकांना माहिती मिळाली बरोबर. प्राचीन भारतीय भौगोलिक संकल्पना बघा, प्राचीन भारतातील भूगोलातील अनेक गोष्टींची माहिती होते. प्राचीन भारतातील भूगोलातील अनेक गोष्टींची माहिती होते. त्यांच्या विचारांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. कोणत्या कोणत्या गोष्टी? पृथ्वी, ज्यावर आपण राहतो तो ग्रह पृथ्वी. विश्व, जग, या पृथ्वीवर काय काय आहे बरोबर, त्या जगात काय काय आहे बरोबर. भारतवर्ष, भारत कुठं आहे या पृथ्वीवर, भारत कुठे आहे. द्वीप कोणते कोणते आहेत, कसे कसे फॉर्म झाले, आता आपलं द्वीप खंड, त्याच्यापासून खंड निर्मिती कशी झाली. ग्रह, ग्रह ग्रह वेगवेगळे ग्रह, पृथ्वी सोडून बाकीचे ग्रह बरोबर. दिशा, कोणते कोणते ग्रह आहेत, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, हे ग्रह बरोबर. सोम मंगल नाही, सॉरी, गुरु, शुक्र, शनी,
प्लुटो, नेपच्यून हे जे ग्रह आहेत ते. ठीक आहे. कालमान, वेळ, वेळ, बरोबर. वातावरण व वायू, वातावरण बदलतात, हवा, पाणी ह्या गोष्टी. मग आपण पाहणार आहे एक एक गोष्ट यातली आपण एक एक गोष्ट पाहणार आहे. प्राचीन भारतीय ग्रंथामध्ये भूगोल बघा, प्राचीन भारतीय ग्रंथांनी भूगोलाबद्दलची माहिती अनेक ग्रंथामध्ये मांडली आहे. त्यात असतात वेद, वेदातून आपल्याला माहिती भेटते. पुराणे, अजून उपनिषदे, इतर प्राचीन ग्रंथ यांचा समावेश होतो. या ग्रंथांमध्ये पृथ्वी, विश्व, द्वीप, दिशा, ग्रह इत्यादी बद्दलची माहिती आढळते. जे आपले प्राचीन ग्रंथ होते त्यामध्ये कशा कशाची माहिती आढळते बघा. पृथ्वी, द्वीप, द्वीप, दिशा, ग्रह, विश्व याबद्दलची माहिती आढळते. हे सगळी माहिती आपल्याला प्राचीन ग्रंथांमधून भेटू शकते. मग गणिताचे महत्व काय होते या सगळ्या गोष्टी जुन्या काळात माहिती करून घेण्यासाठी गणिताचा काय होत होता ते सुद्धा पाहणार आहे आपण. बघा, भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी गणिताचा उपयोग खूप महत्वाचा आहे. बघा, प्राचीन भारतीयांनी गणिताचे उत्तम ज्ञान होते. ते लोक जे प्राचीन भारतातील लोक होते त्यांना गणित खूप चांगलं येत होतं. त्यामुळे वेळ मोजणे बघा तेव्हा सारखं होतं का सर? डिजिटल वॉच आहे आता. तर मी सांगतो आता तर एवढं डिजिटल आहे ते वॉच डिजिटलच वापरतात. अॅनालॉग काट्यावाली घड्याळ नाही वापरत ना तुम्ही ते आकड्यावालीच घड्याळ वापरता. काट्यावाली घड्याळ तर तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांना समजत सुद्धा नसेल आता. पण तीच काट्यावाली घड्याळ, त्या आधी काय होतं ते लोक मॅन्युअली मोजायचे, कारण काट्यावाली घड्याळ सुद्धा नव्हती. बघा, आकाशातील ग्रहांचा अभ्यास करणे, वेळ मोजणे, ते सावलीचा अंदाज लावायचे. सूर्याची सावली किती डिग्रीवर पडते, त्यामुळे कसं जाते, यामुळे ते टायमाचं वेळेचं हे करायचं. आकाशातील ग्रहांचा अभ्यास करणे, बघा हा ग्रह इथून इथं आहे, पृथ्वीवरून सगळ्यात तेजस्वी दिसणारा तारा शुक्र असतो, शुक्र ग्रह आहे तो. अशा गोष्टी याचा सुद्धा शोध. बरोबर. सूर्य आणि चंद्राच्या हालचाली, सूर्य कसा निघतो सूर्य कमेंट मध्ये सांगायचं. सर सूर्य पूर्वेकडून निघतो, पश्चिमेकडे मावळतो. चंद्र सुद्धा तसंच. मग त्याच्या हालचाली. अजून दिशा ठरवणे, बघा जिकडून सूर्य निघतो तिकडून पूर्व दिशा म्हटल्या गेली, जिकडून मावळतो तिकडून पश्चिम दिशा म्हटल्या गेली. अशा गोष्टी. अजून कालगणना, वेळेची गणना करण्यात आली. एक वर्ष कधी, एक दिवस कधी, हे कसं होईल याची सुद्धा गणना यासाठी मदत झाली. यासाठी काय झाली? मदत झाली. कोणाची? गणिताची. गणितामुळे या गोष्टी मदत झाल्या, अगदी सहज झाल्या. मग विश्व म्हणजे काय पाहू आता. युनिवर्स म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला जे काही आहे, सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, पृथ्वी आणि अवकाश या सर्वांचा मिळून बनलेला विशाल पसारा म्हणजे विश्व. बघा, विश्व म्हणजे काय, युनिवर्स म्हणजे काय? जे आपल्याला पृथ्वीवरून काय काय दिसते बघा, चंद्र दिसते, तारे दिसतात, सूर्य दिसतात, अजून खूप सारे ग्रह आहेत. बरोबर. अजून खूप सारे ग्रह आहेत, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. बरं, हे असे ग्रह, खूप साऱ्या आकाशगंगा दुसऱ्या, आपलं कसं आपली एक गॅलेक्सी आहे तशा अजून खूप साऱ्या गॅलेक्सी पृथ्वीवरून डायरेक्ट आपल्याला दिसत नाही, ते आपण त्या मायक्रोस्कोप टेलिस्कोपने पाहू शकतो आपण. बघा, या सगळ्यांचा मिळून काय बनते? विश्व. मग आता विश्व म्हणजे काय? तर सूर्य, चंद्र, ग्रह म्हणजे इतर ग्रह, आपलाही ग्रह, त्यात इतर ग्रह. बरोबर. अजून सूर्य, चंद्र, ग्रह, पृथ्वी, तारे ह्या गोष्टी. अजून काय? जर अवकाश म्हणजे हे सगळं जिथं ठेवलंय ते सगळं अवकाश. या सगळ्यांचा गोष्टीचा विचार, या सगळ्या गोष्टीचा पसारा म्हणजे विश्व. म्हणजे आपलं विश्व, वर्ल्ड, सॉरी विश्व, युनिवर्स. काय? युनिवर्स, वर्ल्ड नाही, युनिवर्स. काय? युनिवर्स, VERSE, युनिवर्स. बघा, प्राचीन भारतीयांनीही विश्वाबद्दल विचार केला होता. त्यांनी विश्वाची निर्मिती आणि त्यातील विविध घटक यांचा अभ्यास केला. विश्वाची निर्मिती कशी झाली, हे जे विश्व निर्माण झालं, हे झालं कसं? याच्या आधी काही वेगळं होतं का? आता सध्या काही वेगळं आहे का? याचा त्यांनी विचार केला, याचा त्यांनी अभ्यास केला. रात्री आकाशात आपल्याला काय काय दिसते सांगा बरं मला. रात्री सर आम्हाला ना आकाशात तर तुम्ही झोपला, बघा मी गोष्ट सांगतो तुम्हाला, रात्री काय काय दिसते. तुम्ही डोळे बंद केले, तुम्ही काय केले? डोळे बंद केले, उघडले, झोपीत डोळे उघडले, काय दिसते? सर फॅन तो जोरात चालू आहे, लाईट तो बंद आहे. नाही, आधीचे लोक काय करायचे मी सांगतो, मी सुद्धा केलंय, आम्ही आता सुद्धा करतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मस्त थंडी थंडी हवा लागावी म्हणून आम्ही टेरेसवर जातो, मस्त बाज टाकतो, किंवा गल्लीतच बाज टाकायची, टेरेसवर जाऊन आत राहायची, मस्त झोपायचं. एकदम चंद्र दिसतात, चंद्र मोठा,
तारे दिसतात त्याच्या आजूबाजूला, बरोबर का? चंद्र दिसतात, तारे दिसतात, हे सगळं ज्या विशाल अवकाशाचा भाग आहे त्याला विश्व म्हणतात. हे जे आपल्याला वर दिसते, आपण ज्या पृथ्वीवर राहतो, असे अनेक ग्रह आहेत, या सगळ्या गोष्टींना विश्व म्हणतात, युनिवर्स म्हणतात. काय म्हणतात? युनिवर्स. पृथ्वीबद्दलची माहिती, प्राचीन भारतीयांना पृथ्वीबद्दलची माहिती होती बघा. त्यांनी पृथ्वीच्या आकाराचा विचार केला होता. जे प्राचीन भारतीय लोक होते त्यांना माहित होतं पृथ्वी काय. त्यांनी पृथ्वीचा आकार कसा असेल याचा सुद्धा विचार केला. पृथ्वीच्या आकाराबद्दल आणि तिच्या स्वरूपाबद्दल प्राचीन भारतीय ग्रंथामध्ये उल्लेख आहे बघा. प्राचीन भारतीय ग्रंथ, जे प्राचीन भारतीय ग्रंथ आहेत त्यामध्ये उल्लेख केलेला आहे बाळांनो, कशाचा? पृथ्वीच्या आकाराचा. बघा, पृथ्वीचा व्यास सुमारे 12,750 किती? 12,750 किलोमीटर आहे. जर पृथ्वीचा व्यास विचार किती आहे? 12,750. लक्षात ठेवायचं, पाठ करून घ्यायचं. पृथ्वीचा व्यास किती आहे? पृथ्वीचा व्यास किती आहे? मला कमेंट मध्ये सांगा. सांगा पटकन. हे टाईप करून टाका कमेंट मध्ये, म्हणजे तुमच्या डोक्यातच फिट होईल. बघा, जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांना व्यास म्हणजे काय समजते. जे इंग्रजी म्हणजे सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहेत त्यांना गणित इंग्लिश मध्ये आहे. डायमीटर बाळांनो, ही आपली पृथ्वी, ही आपली पृथ्वी. या टोकापासून तर त्या टोकापर्यंत डिस्टन्स, या टोकापासूनच तर या टोकापासूनच डिस्टन्स किती आहे? 12,750 किलोमीटर. किती? 12,700 700 750. 12,750 किलोमीटर. लक्षात ठेवायचं. चला, आपण ज्या ग्रहावर राहतो तो म्हणजे पृथ्वी. हो, तुम्हाला हे माहित आहे का रे बाबा, आपण ज्या ग्रहावर राहतो तो ग्रह पृथ्वी आहे. परत परत सांगण्याची गरज नाही पडायची. आणि हो, पृथ्वी हा ग्रह आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. तो तारा नाही, तो काय? ग्रह. बरोबर. आपण कोणत्या ग्रहावर राहतो? सर, आपण पृथ्वी या ग्रहावर राहतो. आपण कोणत्या ग्रहावर राहतो? आपण चंद्रावर राहतो? नाही, आपण पृथ्वीवरच राहतो. चला, सप्तद्वीपांची संकल्पना काय होती? सप्तद्वीप काय? सप्त म्हणजे 7 बघा. याचं पहिले फोड करू. सप्त म्हणजे 7. द्वीप म्हणजे काय? द्वीप म्हणजे काय सांगतो तुम्हाला. द्वीप म्हणजे काय हे आपल्याला पुढे आहे, ठीक आहे, ते आपण पुढे पाहू. सप्त म्हणजे 7, द्वीप म्हणजे तुम्ही द्वीपच लक्षात ठेवा. प्राचीन भारतीयांनी पृथ्वीच्या भूभागाबद्दल सप्तद्वीपांची कल्पना मांडली होती. त्यांच्यामध्ये सप्त म्हणजे 7 म्हणजे 7 द्वीपांची संकल्पना होती. बघा, जी पृथ्वी आहे त्यावर जी जमीन आहे ते 7 द्वीपात आहे. 7 द्वीपात आहे, ज्याचे सध्या 7 खंड आहेत. बरोबर, आपण त्याला सध्या 7 खंड म्हणतो, पण ते 7 द्वीप आहेत अशी जुनी संकल्पना होती. त्यांचे नाव जम्बूद्वीप, लक्षद्वीप बघा, शाल्मली द्वीप बघा, कुशद्वीप, कैंचद्वीप, अजून शाखद्वीप, पुष्करद्वीप अशी होती. मला द्वीप म्हणजे काय बघा, पाण्याने चारही बाजूंनी वेढलेले, जमिनीचा भाग म्हणजे द्वीप. बघा, पाण्याने चारही बाजूंनी वेढलेला जमिनीचा भाग म्हणजे द्वीप. समजलं का? द्वीप म्हणजे काय? चला, उदाहरण, समुद्राच्या मध्ये जमीन आहे आणि तिच्या चारही बाजूनी पाणी आहे, तर तो जमिनीचा एक भाग म्हणजे द्वीप. मग बघा, हे जे 7 द्वीपांची कल्पना होती त्यांचं असं म्हणणं होतं पृथ्वीवर 7 द्वीप आहेत. त्यांच्याकडे सॅटेलाइट नव्हते तेव्हा, म्हणून पृथ्वीवर 7 द्वीप आहेत. त्याच्या संबंध त्याच्या चारही बाजूने, एका द्वीपाच्या चारही बाजूने काय आहे? पाणी आहे बाळांनो, असं त्यांचं म्हणणं होतं. त्या 7 द्वीपांचे त्यांनी नाव सुद्धा सांगितलेले आहेत आपल्याला इथं बघा. मग आता हे जे 7 द्वीप आहेत, 7 द्वीप आहेत, ते 7 द्वीप म्हणजे काय? तर बघा, पाण्याच्या चारही बाजूंनी वेढलेला जमिनीचा भाग म्हणजे द्वीप. बरोबर. द्वीपसमूह म्हणजे काय पाहून घ्या आपण. अनेक द्वीप एकत्र असतील तर त्याला द्वीपसमूह म्हणतात. अनेक द्वीप एकत्र असतील त्याला द्वीपसमूह म्हणतात. त्याला काय म्हणतात? द्वीपसमूह. एका बेटाला द्वीप म्हणतात. अशी अनेक बेटे एकत्र असतील तर तो द्वीपसमूह. तो काय? द्वीपसमूह. मला सांगा कमेंट मध्ये, द्वीप म्हणजे असं एक पृथ्वीची अशी एक जागा जे चारही बाजूने पाण्याने वेढलेली आहे. जमिनीचा असा भाग जो चारही बाजूने पाण्याने वेढलेला आहे. मग अशा द्वीपांचा समूह म्हणजे द्वीपसमूह. अशा द्वीपांचा समूह, असे अनेक द्वीप म्हणजे द्वीपसमूह. भारतवर्ष बघा, आता या भारतात प्राचीन भारतीय ग्रंथामध्ये
भारतवर्षाचा उल्लेख आढळतो बघा. भारतवर्ष काय असते आपण ते पाहणार आहे. भारतीय भूभागाबद्दल प्राचीन काळापासून लोकांना माहिती होती. भारत हा जम्बूद्वीपाचा एक भाग आहे. कोणत्या? जम्बूद्वीपाचा एक भाग आहे असल्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. जे आपण पाहिले होते सात द्वीप, जे आपण सात द्वीप पाहिले होते, त्या सात द्वीप एकच मिनिट, जे आपण सात द्वीप पाहिले होते त्यापैकी जम्बूद्वीपाचा एक भाग असल्याचा उल्लेख केलाय. काय? भारतवर्ष, भारत देश हा जम्बूद्वीपाचा एक भाग असल्याचं वर्णन केलेलं आहे. चला, हे असे द्वीप पहा. त्यांनी हे दिले होते, लक्षद्वीप इकडे, कुशद्वीप इकडे, हा शाल्मिली द्वीप, बरोबर. अजून हा कैचद्वीप, हा जम्बूद्वीप. हो, हा काय भारत आहे सर जम्बूद्वीपात? हा काय आहे भारत? बरोबर आहे का? पुष्कर द्वीप, हा श्वाकद्वीप. बघा, हे द्वीप जे आपल्या पुस्तकात दिलेले आहेत हे आधी जुळलेले होते, आता हे दूर दूर गेले आहेत बाळांनो. सध्या जर तुम्ही खंडाची आपली स्थिती पाहिली, खंड किती खंड आहेत? 7 खंड आहेत, बरोबर. त्या 7 खंडाची स्थिती पाहिली, हे सगळं दूर 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 गेलेलं आहे. असं जुळलेलं आहे का? नाही. हे पुराणी, हे जुनी गोष्ट आहे. मग आता आपण पाहू, इथपर्यंत आपल्याला समजलं. आता आपण जुन्या संकल्पना पाहू. ग्रहण. ग्रहण काय असते बघा. ग्रहण लागलं बे तुझ्या तोंडाले, असं काऊन दिसू राहिला तू? तू असा का दिसत आहे? तुझ्या तोंडावर ग्रहण का लागलंय? असं आपण म्हणतो ना. पाहू आता तेच ग्रहण म्हणजे काय बघा. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र या स्थितीमुळे कधी कधी ग्रहण होते. या स्थितीमुळे कधी कधी ग्रहण होते बघा. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांची पोझिशन बदलली की काही काही काळ काही काही गडबड होते, काहीतरी गडबड होते बघा. याच्या विशिष्ट स्थितीमुळे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या स्थितीमुळे कधी कधी ग्रहण होते. कधी कधी ग्रहण होते. ते दोन प्रकारचं असते. एक असते सूर्यग्रहण, एक असते चंद्रग्रहण. आपण आता पाहू सूर्यग्रहण कधी होते बघा. जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते बघा. सूर्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडली. सूर्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडली, बरोबर. तेव्हा होते चंद्रग्रहण. तेव्हा होते चंद्रग्रहण बघा. पृथ्वीची सावली चंद्रावर पडली, बरोबर. काय झालं? चंद्रग्रहण. मग सूर्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडली. चंद्र काळा काळा दिसायला लागला. काळा काळा तो विलुप्तच झाला, दिसतच नाहीये. तेव्हा झालं चंद्रग्रहण. मग पहा, सूर्यग्रहण काय असते? जेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा सूर्यग्रहण होते बघा. इथं आहे सूर्य, मध्ये आहे चंद्र आणि इकडून आहे पृथ्वी. हा पोझिशन लक्षात ठेवायचा. जर तुम्हाला ग्रहण समजून घ्यायचे असतील बाळांनो, ह्या पोझिशन लक्षात ठेवायच्या. पृथ्वी कुठं आहे, चंद्र कुठं आहे, सूर्य कुठे आहे. आता बघा इथं सूर्य, चंद्र, पृथ्वी. आता काय होते? सूर्याचा उजेड, चंद्र, त्या चंद्राचा अंधार पडतो पृथ्वीवर, बरोबर. मग इथून जर मी पाहिलं, इथून जर सागर सरांनी पाहिलं बघा बाळांनो, इथून सागर सरांनी पाहिलं, सागर सरांना काय दिसेल की सूर्य दिसतच नाही, कारण चंद्रामध्ये आहे ना. कारण चंद्रामध्ये आहे, सूर्य दिसणारच नाही सरांना. दिसला तरी काय दिसेल? कसा तरी आहे बघा, असा एखादा कोर दिसेल, असा एखादा सूर्याचा कोरच दिसेल फक्त. किंवा मग काय होईल की मग तो असा काहीतरी अर्धाकार दिसेल, किंवा तो असा अर्धाकार दिसेल, बरोबर का. पूर्णपणे दिसणार आहे का सरांना? नाही. किंवा तो पूर्णचा पूर्ण काळा काळा दिसेल. कसा दिसेल? हा काळा काळा दिसेल. हा पूर्णच्या पूर्ण सूर्य काळा काळा होऊन जाईल, कारण मी इथं उभा आहे ना, चंद्रामुळे मला तो दिसणार नाही. अशा वेळेस सूर्यग्रहण होते. अशा वेळेस काय होते? सूर्यग्रहण. लक्षात ठेवायचं. मग चंद्रग्रहण कधी? जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र असतो. काय असतो? पोझिशन लक्षात ठेवा. पोझिशन लक्षात ठेवू आपण, पटकन पोझिशन लक्षात घेऊ. चला, पहिले काय असेल? सूर्य, बरोबर. सूर्य, हा सूर्य. काहीतरी गडबड झाली. काय असेल? थांबणार रे बाबा. हा काय असेल बाळांनो? सूर्य. आपण पहिले काय पाहतोय? चंद्रग्रहण. आपल्याला पहिले पाहायचं आहे चंद्रग्रहण. मला लिहू द्या, चंद्रग्रहण. चंद्रग्रहण. आपल्याला पहिले चंद्रग्रहण पाहायचं बघा. पहिले काय आहे? सूर्य. काय आहे? पहिले सूर्य. नंतर काय असणार आहे चंद्रग्रहणाच्या वेळेस? पृथ्वी. काय असणार आहे?
पृथ्वी काय असणार आहे, पृथ्वी. आणि नंतर काय असणार आहे, चंद्र. काय असणार आहे, चंद्र. काय असणार आहे नंतर, चंद्र. आता बघा, जेव्हा सूर्याचे किरण पृथ्वीवर पडतील, पण पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार, बरोबर. पृथ्वीची काय पडणार इकडे, सावली पडणार. पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार. अशा वेळेस चंद्र आपल्याला काळा काळा दिसणार. कसा दिसणार, काला काला दिसणार चंद्र. मग अशा वेळी काय होते, चंद्रग्रहण. अशा वेळी काय होते, चंद्रग्रहण. मग आता सूर्यग्रहण केव्हा होते, काय, सूर्यग्रहण. सूर्यग्रहण केव्हा होते पाहू आपण. सूर्यग्रहण केव्हा होते पाहू. ही गोष्ट जर तुमच्या लक्षात बसली, ही जर गोष्ट तुमच्या डोक्यात गेली तर फार चांगलं. बघा, हा आहे सूर्य, मग हा आहे सूर्य. आपण आता गोल बनवून टाकू त्याला. हा सूर्य आहे. मग जेव्हा चंद्र, जेव्हा सूर्य चंद्र काय झालं, चंद्र आला. चंद्र हा, अरे यार थांबा, चंद्र, चंद्र. त्याच्यानंतर पृथ्वी, त्याच्यानंतर पृथ्वी, त्याच्यानंतर काय, पृथ्वी. ही झाली आपली पृथ्वी. हा झाला आपला चंद्र. जेव्हा अशी पोझिशन बनते, जेव्हा अशी पोझिशन बनते, तेव्हा काय, सूर्य, हा जो सूर्य आहे त्याचे रेज या चंद्रामुळे अडवले जातात. मग पृथ्वीवर काय होते, त्यामुळे सावली निर्माण होते. सावली निर्माण होते. मला सांगा, जर सागर सर इथं असतील, जर बाळांनो सागर सर इथे उभे असतील, सागर सर इथे उभे असतील, तर सागर सरांना आता सूर्य दिसणार आहे का, नाही. मग अशा वेळेस काय होते रे, सूर्यग्रहण. मग अशा वेळेस काय होते, सूर्यग्रहण. लक्षात ठेवायचं, सूर्यग्रहण कधी, चंद्रग्रहण कधी. चला आता आपण दिशा आणि वेळ पाहू. दिशा आणि वेळ हे काय असते, कसं काय होते बघा. प्राचीन भारतीयांना दिशांचे ज्ञान होते. सूर्याच्या स्थानावरून दिशा ओळखण्याची पद्धत त्यांना माहिती होती. सूर्याच्या स्थानावरून सूर्य कोणत्या साईडने निघतो, पूर्वेकडून, पश्चिमेकडून. मग सूर्य नेहमी तिकडूनच निघतो हे त्यांना आयडिया होती. ती पूर्व दिशा आहे हे माहिती नव्हतं, पण त्यांना माहिती होती की सूर्य इकडूनच निघतो, इकडेच मावळतोय, बरोबर का. चार मुख्य दिशा कोणत्या आहेत, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. लक्षात घ्या, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. त्यात आता ह्या दिशा नकाशावर कशा दाखवायच्या तुम्हाला सांगतो. हे सो प्लसचं साईन. बघा, वरची दिशा कधीही उत्तर असते. वरची जी दिशा असते ते कधीही उत्तर असते, लक्षात घ्यायचं. जी वरची दिशा ती उत्तर. मग याच्या अपोजिट काय असणार आहे, दक्षिण दिशा, बरोबर. मग आता पूर्व आणि पश्चिम टाकताना, पूर्व आणि पश्चिम दिशा टाकताना ही गोष्ट विसरायची नाही. घड्याळाचे काटे कसे फिरतात, असा घड्याळाचा काटा धरा. हा असा फिरणार घड्याळाचा काटा. मग हा फिरताना जिकडे हे पहिले तिकडे पूर्व टाकून द्यायची, त्याच्या अपोजिटला पश्चिम. झालं, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. बघा अजून कोणत्या कोणत्या दिशा आहेत, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य. ह्या उपदिशा आहेत. ह्या याच्या मध्ये असतात, ह्या याच्या मध्ये असतात, बरोबर का. आता आता आपण वेळ पाहू. बघा चला, सूर्य आणि दिशा. सूर्य साधारणपणे पृथ्वीकडे उगवतो, सॉरी, सूर्य साधारणपणे पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो, बरोबर. म्हणून सूर्याच्या आधाराने दिशा ओळखता येतात, हो बरोबर. आता मला तुम्ही सांगा, कमेंट मध्ये उत्तर सांगायचं, सूर्य कोणत्या दिशेला उगवतो आणि तो कोणत्या दिशेला मावळतो. तसंच चंद्र कोणत्या दिशेला उगवतो, कोणत्या दिशेला मावळतो, हेही मला कमेंट मध्ये सांगा. सूर्याचं मी सांगतो, चंद्राचं मला तुम्ही सांगा, बरोबर का. याच्यावरून काय समजलं त्यांना, की सूर्य जिकडून उगवतो ती पूर्व दिशा, जिकडे मावळतो ती पश्चिम दिशा. बघा, वेळ मोजण्याची पद्धती. आता जुन्या काळात वेळ कशी मोजत होते, वेळ कशी समजणार, त्यांच्याकडे काही डिजिटल घड्याळ नव्हते, काही अॅनालॉग घड्याळ नव्हते. प्राचीन भारतीयांना स्थानिक वेळ आणि वेळ मोजण्याच्या पद्धतीचे ज्ञान होते. बघा, प्राचीन भारतीयांना स्थानिक वेळ आणि वेळ मोजण्याच्या पद्धतीचे ज्ञान होते. सूर्याच्या स्थितीवरून वेळेचा अंदाज घेता येत असे. सूर्याची स्थिती बघा, काय करायचं, तुम्हाला मी एक प्रयोग सांगतो. प्रयोगही नाही, साधं साधं लक्षात ठेवायचं. आता पावसाळा सुरू आहे, ऊन निघाला तर फार चांगला, ज्या दिवशी ऊन निघेल त्या दिवशी लक्षात ठेवायचं. हिवाळ्यात तर निघणारच आहे. शाळेत जाताना सकाळी जेव्हा आपण 9:30-10 वाजता शाळेत जातो, तेव्हा आपली सावली लंब दिसते, थोडी लांब दिसते. तेच दुपारी जेव्हा जेवणाची सुट्टी होते, सूर्य असा डोक्यावर असतो, तेव्हा आपली सावली थोडी आखूड दिसते. परत संध्याकाळी जेव्हा शाळेतून घरी जातो किंवा पीटीचा पिरियड असतो 4-1 वाजता, तेव्हा सावली पाहायची आपली थोडी लांब दिसते परत.
आपली सावली परत लांब दिसते. याच्यावरून अंदाज येऊ शकतो ना सावलीवरून. तीच गोष्ट त्यांनी केली, तीच गोष्ट जुन्या लोकांनी केली. बघा, दुपारी सूर्य डोक्यावर बाजूला असतो, सकाळी आणि संध्याकाळी त्याचे स्थान वेगळे असते, त्यामुळे सूर्याच्या सावलीवरून वेळेचा अंदाज घेता येतो. हो, समजलं सर आम्हाला उदाहरणावरून. पुढे जाऊ आपण. वातावरण आणि वायू. प्राचीन भारतीयांना वातावरण आणि त्यातील वायूबद्दलही माहिती होती. वातावरण आणि त्यातल्या वायूबद्दल माहिती होती. बघा, त्यांना वारा, पाऊस, ढग, उष्णता, ऋतू यांचा अभ्यास केला. हवामानातील बदलांचा मानवी जीवनावर परिणाम होतो हेही त्यांना समजले. जे जुने लोक होते त्यांना, आता बघा, त्यांना हे समजत असेल की काहीतरी फिक्स दिवस फक्त पाऊसच पडतोय, काहीतरी फिक्स दिवस फक्त ऊनच येते, काहीतरी फिक्स दिवस फक्त थंडीच पडते. काहीतरी त्यांनी हे नोटीस केलं. ह्या गोष्टी दरवर्षी याच कालावधीत होतात, अशाच रिपिटेटिव्ह होतात. म्हणजे हे काहीतरी असावं, याला काहीतरी म्हणजे ऋतू म्हणतात, असा त्यांनी अंदाज घेतला. आता आपल्याकडे हे माहिती सगळी आहे, आपल्याकडे अवेलेबल आहे, पण ज्यांना सगळ्यात पहिले या गोष्टी ऑब्झर्व केल्या त्यांनी त्यातून अंदाज लावला. ह्या गोष्टी साला दरवर्षी होऊ राहिल्या, एवढ्याच कालावधीत होऊ राहिल्या, म्हणजे हे काहीतरी असावं. त्यांनी त्याला ऋतू म्हटलं. आता ऋतू म्हणजे काय बघा, वर्षभर हवामानात बदलणाऱ्या बदलानुसार ऋतू तयार होतात. बघा, भारतीय परंपरेत 6 ऋतू सांगितले. बघा, उन्हाळा, पावसाळा, बघा हे तर आपले 3 आहेत, पण 6: वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. हे कशात सांगितले आपल्या भारतीय परंपरेत? लक्षात ठेवायचं. वसंत कधी? जेव्हा जेव्हा झाडाला फुलं येतात तेव्हा वसंत ऋतू असतो. ग्रीष्म ऋतू, ग्रीष्म म्हणजे उन्हाळा बाई, ग्रीष्म ग्रीष्म एकदम उन्हाळा, जेव्हा कडक ऊन तापते तेव्हा. वर्षा ऋतू, वर्षा ऋतू जेव्हा पाणी येते, नावातच आहे वर्षा, वर्षा वर्षा, बरोबर का. शरद, शरद ऋतू तेव्हा काय होतं, पावसाळा निघून जातो, पावसाळा निघून जातो आणि एकदम स्काय क्लिअर होतो, स्काय क्लिअर होतो, निळशार आकार दिसतं, बरोबर. हेमंत, थंडी, कुडकुड कुडकुड थंडी सुरू होते. शिशिर, जास्त थंडी, एकदम छोटी सुरुवातीची थंडी आणि जास्त थंडी. बघा, याच्यामुळे काय होते, दिनदर्शिका आणि कालनिर्णय. बघा, आता आता आपल्याला ऋतू माहित पडले कसे होतात, कसा त्यांनी अंदाज लावला, कारण ती गोष्ट परत परत दरवर्षी होते. त्यांनी त्या गोष्टीचा अभ्यास केला, त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं. आता समोर दिनदर्शिका आणि कालगणना. दिनदर्शिका आपल्या घरातलं कॅलेंडर आणि कालगणना, त्यानुसार काळ काळ कसे मोजले तेही पाहू. बघा, प्राचीन भारतीयांना कालगणनेचे ज्ञान होते. सूर्य, चंद्र आणि त्यांच्या हालचाली आधारे वेळ आणि कालखंड मोजले जात असत. बघा, कालखंड कसे मोजायचे, सूर्य, चंद्र आणि त्यांच्या हालचालीनुसार, त्यातून दिवस कशी होते, रात्र कशी होते, महिने कसे, ऋतू कसे, वर्ष कसे, यांची गणना केली जाते. आता आपल्याला बघा, दिवस रात्र 24 तास झाले, बरोबर. याच्यावरून दिवस समजते, रात्र त्यात दिवसा दिवस असते, रात्र रात्र असते, हे समजते. महिने, मग हे समजलं त्यांना की हे टोटल तर 365 डेज आहे. 365 365 दिवस आहेत. मग हेच 365 दिवसाची सायकल कंटिन्यू चालते. मग त्यांनी 365 दिवसाला 12 ने भागले. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगणार किती येते, बरोबर. मग ऋतू पाहिले आपण, ऋतू कसं ते. मग त्यांनी पाहिलं की 365 वर्षानंतर होणारी गोष्ट आहे, मग हे वर्ष असावं. याची त्यांनी कशी कॅल्क्युलेशन लावले. मग भारतीय महिन्यांची माहिती बघा. भारतीय महिना, भारतीय कालगणनेमध्ये महिन्यांचे महत्व आहे. आता भारतीयानुसार महिने लक्षात घेऊ चला. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, हे लक्षात ठेवायचे. इंग्रजी महिने म्हटले तर जानेवारी, फेब्रुवारी. भारतीय महिने म्हटले किंवा मराठी महिने म्हटले हे लक्षात ठेवायचे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, हे लक्षात ठेवायचे. चला, भारतीय सण आणि कालगणना बघा. भारतातील अनेक सण तिथी, महिने आणि ऋतूशी संबंधित आहेत. बघा, सांगतो, आपले जे सण आहेत ते सुद्धा काही काही विशिष्ट काळानुसार, विशिष्ट टाइम नुसार येतात, बरोबर. काही इंटरवल नुसार येतात आणि ते काय सांगून जातात की यातून तुम्ही कालगणना कशी करू शकता. काही काही ऋतू तिथून बदलणं सुरू होतात. काही काही सण आले, जे सण विशिष्ट सण आले की तिथून ऋतू बदलणं सुरू होतात. पाहू आता कसं. बघा, दिवाळी थंडीच्या टायमात असते, बरोबर का. होळी, होळीच्या वेळेस काय होते रे, जेव्हा होळी असते तेव्हा थंडी कमी होते. काय होते, थंडी कमी होते. गुढीपाडवा, मराठी आपण नवीन वर्ष म्हणतो त्याला, मराठी नवीन वर्ष, बरोबर. हे तुम्ही लिहून घे जा. मकर संक्रांतला काय होते रे, तीड तीड दिवस मोठा होत जातो, तीड तीड दिवस मोठा होत जातो. गणेश उत्सव, हे कुठं असतात, जेव्हा पावसाळा असतो, मध्ये मध्ये मधातला पावसाळा असतो तेव्हा गणेश उत्सव. यामुळे भारतीय कालगणनेचा दैनंदिन जीवनाशी जवळजवळ संबंध आहे, हे सुद्धा समजलो.
बरं बघा, प्राचीन भारतीय भूगोलाचे ज्ञान कसे कसे प्राप्त झाले. मग आता आपण या धड्यात काय काय पाहिलं बघा. पूर्वी आज सारखी गुगल मॅप्स नव्हते, जीपीएस नव्हते, उपग्रह नव्हते, मोबाईल नव्हते, पण लोकांकडे एक महत्वाचे साधन होते बघा. ते कोणते होते? निरीक्षण. ते कुठल्याही गोष्टीचं निरीक्षण करायचे, ती गोष्ट ते ऑब्झर्व करायचे. त्यातून काय, सूर्य कुठे उगवतो, कुठे मावळतो, चंद्र कसा बदलतो, ऋतू कधी बदलतो, पाऊस कधी पडतो, वारा कुठून येतो, सावली कशी बदलते, तारे कुठे दिसतात, अशा निरीक्षणातून त्यांच्या भौगोलिक माहिती मिळते. अशा निरीक्षणातून त्यांना भूगोलाची माहिती झाली. अशा प्रकारे आपण काय पाहिलं? भूगोलाचा इतिहास पाहिला कसा झाला. मग आता पाहू प्राचीन भारतीयाचे भूगोलाचे योगदान काय काय होतं. बघा, प्राचीन भारतीयांनी पृथ्वीचा अभ्यास केला, विश्वाचा विचार केला, द्वीपांची संकल्पना मांडली. द्वीप म्हणजे हे जे पृथ्वी आहे त्यावर जिथं लोक राहतात, द्वीप जे खंड आहेत ते असे असे होते, त्यांनी सांगितलं होतं. दिशा ओळखण्याच्या पद्धती, बरोबर, दिशा कशा ओळखू शकता हे सुद्धा आपल्या भारतीयांनी सांगितलं. सूर्य आणि चंद्राचा अभ्यास केला, सूर्य चंद्र हे जे आहे त्यांचा अभ्यास केला, ग्रहांचा सुद्धा अभ्यास केला, कालगणना, तुम्ही काळ कसा मोजू शकता हे सुद्धा सांगितलं, ऋतूचा अभ्यास केला, ऋतूचं ऑब्झर्वेशन केलं. ही जी घटना आहे ही दरवर्षी होते, अशाच काहीतरी एवढ्याच पिरियड साठी होते, ऋतूची गणना केली. गणिताच्या मदतीने खगोलीय घटनांचा अभ्यास केला, खगोलीय ज्या स्पेस मध्ये गोष्टी आहेत त्याचा अभ्यास केला, कशाच्या मदतीनं? गणिताच्या. बघा आता सगळ्यात आपण मेन मेन ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊन घेऊ. पृथ्वी म्हणजे काय? आपलं घर, आपण जिथं राहतो पृथ्वी. द्वीप म्हणजे काय? चारही बाजूंनी पाण्याने वेढलेली जमीन. मग द्वीपसमूह काय? अनेक द्वीप एकत्र येतात, त्याला द्वीपसमूह. ग्रहण, एका आकाशीय वस्तूची सावली दुसऱ्यावर पडणे, बरोबर. आपण पाहिलं सूर्य चंद्र पृथ्वी, सूर्य पृथ्वी चंद्र. दिशा, सूर्याच्या मदतीने दिशा ओळखता येतात. हो, सूर्याच्या मदतीने दिशा ओळखता येतात, कारण सूर्य त्या साईडने उगवतो आणि ते स्पेसिफिक साईड आहे त्याची, तिकडूनच तो मावळतो. जिकडून तो उगवणार त्याच्या अपोजिट साईडलाच तो मावळणार. हे दरवेळेस रोजच्या रोज तसंच होते. बघा, ऋतू, वर्षभर हवामानात होणारा बदल, जे हवामानात वर्षभर बदल होतात ते सुद्धा, बरोबर. अशा प्रकारे आपल्याला भूगोल कसा झाला, भूगोल कुठून आला, भूगोलात ही माहिती कुठून ऍड झाली, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून समजतात. आपल्याला समजलं प्राचीन लोक, आपले भारतीय लोक कसे होते, त्यांनी या सगळ्या गोष्टींचा अंदाज कसा लावला हे आपल्याला या पाठात समजते. बघा, हा पाठ तर इथं संपला. यातलं सगळं तुम्हाला समजलेलं असेल. मला कमेंट मध्ये सांगायचं, हो सर सगळं समजलं. सोबत एक कामाची गोष्ट सांगतो, ही खूप कामाची गोष्ट आहे. ही मी म्हणतो तुम्ही ही गोष्ट धरा, बारकाईने लक्षात द्या. बघा, हा व्हिडिओ तुम्ही जिथे पाहताय, बरोबर. हा हा व्हिडिओ तुम्ही जिथे पाहता, व्हिडिओच्या खाली ना बघा इथं एक लिंक आहे. या लिंकवर जर टॅप केलं, MVSAT म्हणून, ही आपली स्कॉलरशिप एक्झाम आहे. ही जर तुम्ही पास झाले तर तुम्हाला बऱ्याच कोर्सेस जे आमचे पेड वाले आहेत ते तुम्हाला फ्री मध्ये भेटू शकतात या स्कॉलरशिपच्या माध्यमातून, बरोबर. अजून त्याच्या खालीच एक लिंक आहे, वॉरियर्स बॅच. हे ना आपल्या हे वॉरियर्स बॅच आहेत, हे शिक्षक अधिक मी सगळे विषय तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो या बॅच मध्ये. सोबतच याच्या नोट्स, टेस्ट, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. जायचं इथं सुद्धा रजिस्टर करायचं, ऍप डाउनलोड करायची. यानं काय होईल, तुम्हाला ही गोष्टी सोप्या समजतील. बरं, जाताना एक शेवटचं मला सांगायचं बाळांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता आणि तुमचं नाव काय? कारण मला ते जे तुम्ही जिथं कमेंट करता त्याचं समजत नाही नाव काय. तुमचं नाव सुद्धा मला इथे तुम्ही सांगा. चला, बाय बाय.